जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून 22 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 22 वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली। परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन। खरं म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही बाब नजरेस आली की बाबासाहेबांचा जो मूळ तालुका आहे मंडणगड, ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेबांचं मूळ गाव आंबवडे स्थित आहे, तिथे न्यायालयाची इमारतच नाही। 2022 मध्ये तत्कालीन महामहिम राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्यासोबत मी आंबवडेला जाण्याचा योग आला होता आणि बाबासाहेबांच्या जे मूळ गाव आहे तिथे जे स्मारक उभारणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आताच त्याची घोषणा केली, तिथे जाऊन बाबासाहेबांच्या प्रति आदरांजली व्यक्त करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथे न्यायालयच नाही आहे। आणि त्यानंतर आमचे बार काउन्सिल ही नेहमीच ॲक्टिव्ह असते, महाराष्ट्राची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी ही बाब उचलली। तत्कालीन अध्यक्ष मिलिंद पाटील होते की महाडला न्यायालय तयार झालं पाहिजे आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि कायदा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत आम्ही ही बाब पोहोचवली आणि मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये देवेंद्रजींनी मंडणगड इथे न्यायालय सुरू करण्याचा शासना स्तरावरती निर्णय घेतला आणि त्यानंतर 8 ऑक्टोबरला एका रत्नागिरीला रवींद्रनाथ टागोर यांच्या म्युरलचं उद्घाटन करण्याकरता 7 ऑक्टोबरला मी आलो होतो, तर त्याला जोडून हा 8 ऑक्टोबरला कार्यक्रम घेण्यात आला। न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि देवेंद्रजींनी त्याच वेळेला म्हटलं की नुसतंच न्यायालयाचं उद्घाटन आपण नाही करू तर न्यायालयाच्या बिल्डिंगचं भूमिपूजन सुद्धा करू, की अतिशय सुंदर इमारत इथे उभं होईल। आणि त्यांनी त्याच वेळेला डिक्लेअर केलं होतं की या बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता मी आणि गवई साहेब आम्ही दोघेही येऊ। आम्ही दोघेही आलो, पण वेगळ्या कॅपॅसिटीमध्ये आलो। त्यावेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत। एकनाथजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, मी त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती होतो आणि आता भारताचा सरन्यायाधीश म्हणून या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत आहे। हा मी माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण समजतो। मी नेहमीच म्हटलं आहे की माझ्यासाठी कोल्हापूरचं खंडपीठ आणि मंडणगडची न्यायालय हे एक स्वप्नपूर्ती ज्याला म्हणतो आपण ते राहिलेलं आहे। मंडणगडला न्यायालय व्हावं ही तर माझी इच्छा होती, परंतु मंडणगडच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळेल हे माझी अपेक्षा नव्हती। खरं म्हणजे हा योग जो आलेला आहे तो माझ्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचं कायदा विभाग, महाराष्ट्र शासनाचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मंडणगडच्या नवीन इमारतीचं भारताचा सरन्यायाधीश असताना उद्घाटन करण्याची संधी दिलेली आहे। खरं म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की बाबासाहेबांशी ज्या ज्या जागांचा संबंध आला त्या ठिकाणी न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली। मागच्याच वर्षी आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी होते, एकनाथजी पण होते, आम्ही महाडच्या इमारतीचं भूमिपूजन केलं। आताच आपण यशवंत चावरेंच्या पुस्तकाचं त्यांनी महाडचा जो सत्याग्रह आहे त्या सत्याग्रहाचा इतिहास, त्या केसमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी स्वतः वकिली म्हणून केलं काम, याचा पूर्ण रेकॉर्ड त्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या रूपानं आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला आहे। मी माननीय यशवंत चावरेंचं सुद्धा अभिनंदन करतो की त्या पुस्तकाच्या रूपानं नवीन पिढीला बाबासाहेबांनी जो माणुसकीविरुद्ध लढा दिला होता, या माणसाला या देशातील जो उपेक्षित आहे त्याला माणूस म्हणून जगण्याकरता काय लढा दिला होता त्याची माहिती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला मिळणार आहे। देवेंद्रजींनी उल्लेख केला की
या महाराष्ट्रामध्ये ज्या काही बिल्डिंग्स उभारण्यात झाल्या त्यात माझं महत्त्वाचं योगदान आहे. परंतु मी जाहीरपणे कबूल करू इच्छितो की जर महाराष्ट्र शासनाचं जर संपूर्ण सहकार्य झालं नसतं तर आजचा जे आपण महाराष्ट्रामध्ये जे बघतो की इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगल्या रीतीने उभं झालेलं आहे ते करता आलं नसतं. काही अँगल्समधून काही लोक अशी टीका करत असतात की महाराष्ट्र हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत खूप मागासलेलं आहे. मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही, परंतु जे कोणी टीका करतात त्यांना मी एवढीच विनंती करेल की त्यांनी एकदा नाशिकची जी नवीन इमारत झालेली आहे ज्याचं 15-20 दिवसापूर्वी मी उद्घाटन केलं, नागपूरची जी इमारत आहे ज्याचं मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी मी सरन्यायाधीश असताना आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि आमचे नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत त्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं, किंवा कोल्हापूरमध्ये 20 दिवसामध्ये जो जुन्या इमारतीचा कायापालट करून दाखवला आणि विविध तालुक्यांमध्ये ज्या इमारती उभ्या झाल्या, माझा जो मूळ तालुका आहे दर्यापूर, त्या इमारतीचं 2 महिन्यापूर्वी मी उद्घाटन केलं. आज मंडणगडची इमारत पाहिली. मी अभिमानाने सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही. एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत. मंडणगड मागासलेला तालुका आहे, कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे. अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं. याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 पासून 19 पर्यंत ते मुख्यमंत्री होते, त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे, आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच. तर त्या टीममधून आता जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही 1 मिनिटात मान्य करतो. मला देवेंद्रजी कानावर सांगत होते की केवले मॅडम उभ्या जरी झाल्या, उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा, तुमचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो, की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे. आणि मी नेहमीच म्हणत राहिलेलो आहे की शासनाचे जे 3 विंग आहेत, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी किंवा लेजिस्लेचर, त्या तिन्ही विंग घटनेने या देशाच्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केलेला आहे.